आज मी तुमच्यासाठी अतिशय पौष्टिक अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, जी मुलांसाठी तर अगदी वरदानच ठरेल, पण आपण स्त्रियांसाठी किंवा पुरुषांसाठी सुद्धा हेल्थ वाईज जे काही आपले प्रॉब्लेम्स असतात, लेडीजमध्ये PCOD झालं, हॉर्मोनल इम्बॅलन्स झालं, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमध्ये जे कमी पडतात, तर ते रोजच्या आहारात आपण असे घेऊ शकत नाही. रोज आपल्याला सांगतात काजू, बदाम किंवा सनफ्लावर सीड्स, हे सीड्स, ते सीड्स आपण खाऊ शकत नाही. तर अशी काहीतरी एक रेसिपी माझ्या डोक्यात होती बनवायची, जे रोजच्या आहारात आपण जेवणानंतर म्हणा किंवा 4 वाजताच्या नाश्त्यामध्ये आपण ही बनवून खाऊ शकतो. तर आज मी तुमच्यासाठी एकदम पौष्टिक अशी नाचणीच्या वड्या घेऊन आलेली आहे. तर ह्यासाठी कढईमध्ये मी आता इथे डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी घेतलेली, कोणतीही 1 वाटी घ्या आणि त्या वाटीने सर्व आपण मोजून घेणार आहोत. तर 1 वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले. तुम्ही साधं सुकं जे खोबरं असतं ते किसूनही घेऊ शकता. हे आपल्याला एकदम मंद आचेवरती आपल्याला हे तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजू नका, कारण हे थोडं जरी जास्त करपल्यासारखं झालं ना तरी त्याची टेस्ट बदलते. तुम्ही पाहू शकता हलका तांबूस रंग आला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. आता त्याच वाटीने इथे मी 2 वाटी मखाने ह्यात घालणार आहे. मखाने हे तुम्हाला खूप इझिली ग्रोसरी शॉपमध्ये मिळतील. हे असे कमळाच्या बियांपासनं बनलेले असतात. तुम्ही पाहू शकता आता हे असे एकदम चिवट आहेत. मी असे दाबले तरी ते असे एकदम असे चिवट आहेत. ह्याला आपल्याला एक 4 ते 5 मिनटं एकदम मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. ह्याला हलवत राहायचे मध्ये मध्ये, नाहीतर हे करपतील आणि कुठलाही पदार्थ जर करपला तर त्याची टेस्ट अजिबात चांगली लागणार नाही. त्यामुळे कुठलाही पदार्थ करपू देऊ नका. इथे 4 ते 5 मिनटं झालेत. हलका रंगही बदलला आहे आणि तुम्हाला दाखवते मी, बघा कसे क्रिस्पी झालेत. आता हे हातांनी फोडलं तरी हे लगेच असे फुटतात. ह्या स्टेजला आपल्याला कळलं पाहिजे की आता आपण गॅस बंद करायचा. हे रेडी झालेले आहेत. हे मी बाजूला काढून घेते. आता त्याच वाटीने अर्धा वाटी मी इथे भाजलेले चणे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर डाळवं असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्धा वाटीच इथे घ्या आणि छान मंद आचेवरती असं 2 ते 3 मिनटं हलकं भाजून घ्या. जास्त भाजायची गरज नाही, कारण हे ऑलरेडी भाजलेले असतात. तर इथे 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. हलका त्याचा रंग पण बदललेला आहे. तर हे मी आता बाजूला काढून घेते. आता त्याच कढईमध्ये जवळपास 10 ते 12 काजू घेतलेले आहेत मी आणि एक 15 बदाम घेतलेले आहे. तर हे पण आपल्याला मंद आचेवरती एक 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. 3 मिनटानंतर हे मी बाहेर काढून घेते बाजूला. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा मी तूप घालते. तूप जसं गरम होईल त्यामध्ये आता त्याच वाटीने मी 1 वाटी इथे नाचणीचं पीठ घातलेलं आहे. गॅस एकदम मंद केलेला आहे आणि आता हे पीठ आपल्याला छान असा नाचणीचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे विकतचं पीठ आहे, मी न चाळता वापरलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात भरपूर फायबर आहे. आता एक 2 ते 3 मिनटानंतर ह्यात आणखीन 1 चमचा तूप घातलेला आहे मी आणि परत मी हे छान असं 2 मिनटं भाजून घेते. ह्याला टोटल आता 4 मिनटं झालेत भाजताना. आता ह्याच्यामध्ये शेवटचे जे 2 चमचे आहे, टोटल इथे मी 4 चमचे तूप वापरलेलं आहे. शेवटचे 2 चमचे जे तूप आहे ते इथे आता मी घालून घेत आहे आणि हे छान असं आता अजून एक 2 मिनटं, टोटल 6 मिनटं आपल्याला हे नाचणीचं पीठ मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. 6 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे. आता या गरम पिठामध्येच आपल्याला 2 चमचे खजूर घालायचे आहेत. ह्यातलं बिया ज्या असतात त्या काढलेल्या आहेत आणि ह्या गरम पिठामध्येच आपल्याला हे खजूर घालवून घ्यायचे आहेत. कारण जर आपण ह्या पीठ हे ऑलरेडी गरम आहे, ह्यामध्ये खजूर जे आहेत पहिली गोष्ट करपणार नाहीत. आपल्याला ॲडिशनल तूप घालायची गरज पडणार नाही. ह्या गरम पिठामध्येच हे जे खजूर आहेत हे छान असे मऊ होतील.
आता इथे 2 ते 3 मिनिटे छान मी भाजून घेतलेले आहेत खजूर आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि ह्याला असं व्यवस्थित आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। आता हे थंड होतंय तोपर्यंत त्या कढईत मी त्याच वाटीने अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे। गोड जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घातलेलं आहे। खजूर पण घालतोय, गूळ पण घालतोय, त्यामुळे जर तुम्हाला थोडं कमी गोड हवं असेल तर तुम्ही ती क्वांटिटी जी आहे ती थोडी थोडी कमी करू शकता। आपल्याला ह्याला फक्त एक उकळी आणायची आहे। याचा आपल्याला पाक किंवा असं तार नाही बनवायचं आहे। फक्त उकळी आली की आपल्याला ह्याचा गॅस लगेच बंद करायचा आहे। ह्याला छान उकळी आलेली आहे, मी गॅस लगेचच बंद करते। आता इथे आपण हे जे सर्व भाजून घेतलं होतं ते आता मिक्सरमध्ये घालणार आहे आणि ह्याची आपल्याला अशी पल्स मोडवरती ह्याला वाटून घ्यायचं आहे। खूप जास्त वाटायचं नाही, नाहीतर ह्याच्यात तेल सुटेल आणि ते असं चिकट चिकट होईल। तर आपल्याला पल्स मोडवरती आपल्याला हे सर्व ग्राइंड करून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता किती छान अशी एकदम बारीक पण नाही आणि एकदम अशी ओबडधोबड पण नाही, अशी पावडर इथे बनवून घेतलेली आहे। पल्स मोडवरतीच आपल्याला हे फिरवायचं आहे, लक्षात ठेवा। आता ह्यामध्ये नाचणीचं जे पीठ भाजलं होतं आणि खजूर भाजले होते ते ह्यात घालून पुन्हा आपल्याला हे पल्स मोडवरतीच बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पल्स मोडवरती केल्यामुळे अजिबात ह्याच्या अशा गाठी झालेल्या नाहीयेत आणि एकदम अशी मोकळी सरसरीत अशी आपल्याला ही पावडर मिळालेली आहे। तर चला आपण पुढची प्रोसेस करू। आता इथे गूळ जो आपण गरम करून घेतला होता त्यामध्ये ही पावडर घालून घेऊया आणि गॅस ऑन करून मंद आचेवरती 1-2 मिनिटं मी हे छान असं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता जसं जसं मी मिक्स करते तसं तसं हे जे मिश्रण आहे हे चिकट होत चाललेलं आहे। तर आपल्याला 2च मिनिटं हे गॅसवरती गरम करायचं आहे, खूप जास्तही गरम करू नका। तुम्ही पाहू शकता अतिशय छान असं हे आपलं मिक्सचर बनून तयार आहे। ह्याचे जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर ह्या स्टेजलाच तुम्ही ह्याचे लाडूही बनवू शकता। तर आता मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि ह्याच्या वड्या पाडून घेऊया। इथे एका प्लेटला मी तूप लावलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊयात। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मी सर्व बाजूनी हे मिश्रण असं एकसारखं फ्लॅट करून घेत आहे आणि आता ह्यावरती भाजलेली खसखस जी असते ना ती घालून घेते। खसखस आवर्जून घाला, ह्याने पोटात एक थंडावा पण मिळतो, शरीराला थंडावा मिळतो आणि ही खाण्यासाठी पण खूप चांगली असते। आता ह्यावरती मी पिस्त्याचे तुकडे घालत आहे आणि छान आपण ह्याला असं गार्निश करून घेऊ। तुम्ही काजू आणि बदामाचे पण तुकडे घालू शकता। आता कलथ्याला थोडंसं तूप लावून मी ह्याच्या वड्या पाडून घेते। तूप लावल्याने हे जे मिश्रण आहे ते कलथ्याला चिकटणार नाही आणि तुम्हाला हव्या तशा मोठ्या किंवा बारीक साईजच्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता। गरम गरम असतानाच ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकता आत्ताच त्या अशा सुटतायत वड्या, त्याच्यामुळे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे। छान असं सुरीने ह्याला कट करून घेते एकदा पुन्हा आणि हे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही पौष्टिक वडी बनून तयार आहे। ही आवर्जून मुलांना खाऊ घाला, तुम्हीही खा। रोजच्या जेवणानंतर एक वडी खाल्ली तर गोड जे आपल्याला स्वीट टूथ असतं ते पण सॅटिस्फाय होतं आणि आपल्याला पोषण सुद्धा मिळतं। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। थँक यू सो मच।